नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्ही पाहू शकता आपले घावन किती छान दिसत आहेत ते. तर घावन आणि आपले हिरवी चटणी आपली ओल्या नारळाची. तर आज ना नाश्त्याला सकाळी मुलाला केलं होतं, त्याला खूप आवडतात घावन. तर तुम्ही एकदम जाळीदार आणि पातळ असे आपले घावन तयार झालेले आहेत आणि टेस्टला पण खूप छान झालेली आहेत. चटणी पण तितकीच छान झाली आहे आणि घावन पण तितकेच छान झाले. तर मग हे घावन आणि ही चटणी कशी केली चला तर मग पाहूया आपण. तर मी त्यासाठी काय केलं, मी ना असं तांदूळ माझे ऑलरेडी घरात दळून आणलेले असतात. मला चकलीला म्हणा किंवा उकडीचे मोदक करायला किंवा घावन करायला लागतात, म्हणून मी भरपूर तांदूळ असे ओल्या कपड्यांनी पुसून सुकून गिरणीवर दळून आणत असते. आणि ती कायमस्वरूपी पीठ घरात असतं तांदळाचं, त्याला काय असं वेगळं नाही, आपल्या रेशनच्याच तांदळाचं पीठ असतं हे. तर ते तांदळाचं पीठ घेतलं मी चाळून. इथं ही एक 2.5 वाट्या पीठ आहे ही. तर त्याच्यात आता एक चवीनुसार मीठ टाकते आणि त्याच्यातनं आता वरवर पाणी टाकून ते मिक्स करून एक पातळ असं त्याचं बॅटर बनविते. तर आता ना पाण्याचं प्रमाण, तांदूळ तुमचा नवा आहे का जुना आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण थोडंसं एक अर्धी वाटी कमी जास्त होऊ शकतं, जास्त काय होत नाही. तर मला ना ह्या 2.5 वाटे पिठासाठी मला 6 वाटी पाणी लागलं बरोबर, कारण मी ना ह्या पातेल्यात एक 6.5 वाट्या पाणी घेतलेलं होतं मी. तर मी थोडं थोडं पाणी टाकलं तर ते एक अर्धी वाटी पाणी फक्त माझं शिल्लक राहिलं. तर एक त्या अंदाजाने 2.5 वाटी पिठाला 6 वाट्या पाणी लागलं. म्हणजे एक जवळजवळ अंदाज धरला तर 1 वाटीला 2.5 वाटी पाणी लागतं. एक अर्धेकशी वाटी आपली कमी जास्त थोडंसं होऊ शकतं. तर आता याच्यात पाणी टाकून ना हे बॅटर पातळ झाले असं पाहून झाकून एक 10 मिनटं ठेवते ह्याला. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ. तर चटणीची पण मी तयारी आधीच करून घेतलेली आहे. तर तुम्हाला आता बॅटर दाखवते मी पीठ कसं केलं आहे ते. आणि जरा भिजण्यासाठी म्हणून त्याला ना एक 10 मिनटं ठेवून देते. तर थोडंसं पाणी लागतं आहे आणखीन, तर परत टाकायला येईल करताना म्हणलं, म्हणून ते पाणी तसंच ठेवते मी. तर दाखवते चमच्याने तुम्हाला. अशा प्रकारे थोडंसं घट्ट, आणखीन थोडं पाणी एक एक अर्धा कप तरी आणखीन थोडंसं पाणी लागेल त्याला. पण परत टाकते. आता हे असंच ठेवून देते साईडला. आता चटणी करून घेऊ. तर आपल्या चटणी करण्यासाठी तो ओला नारळ एक घेतला आहे मी, बारीक तुकडे करून डाळवं घेतलं आहे, साखर घेतली, मीठ घेतली, अद्रक घेतलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. तर आता परत तडका देण्यासाठी तेल घेतलं पॅनमध्ये, जिरे आणि मोहरी घेतली. माझ्याकडे ना कढीपत्ता नव्हता म्हणून मी कढीपत्ता घेतला नाही. आणि आंबटपणा आपल्या चटणीला यावा म्हणून दही घेतले. आता तेवढं दही घेतलं पण तेवढं टाकणार नाही मी, त्यातलं थोडंच टाकणार आहे. पण ती वाटी तशीच घेतली, दह्याची होती ती. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम काय एवढं बसणार नाही म्हणून 2 बॅचमध्ये त्याला काढते. तर यातलं सर्व काही साहित्य निम्म निम्म घेते, म्हणजे आपल्या 2 बॅचमध्ये परफेक्ट व्हावं त्याला चवीला म्हणून. तर थोडंसं निम्म डाळवं, निम्म अद्रक, लसूण निम्मा, कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं पण निम्म, साखर आणि मीठ पण निम्म टाकून 1 चमचा दही टाकून हे मिक्सरला आधी फिरवून घेते. आणि नंतर लागल तसं पाणी टाकून आणखीन ते बारीक करते, कारण डाळवं ना असं बारीक व्हायला जरा वेळ लागतो, म्हणजे ओलसरपणामुळे. कोरडं आधी डाळवं फक्त काढून घ्यायला पाहिजे होतं. मी प्रत्येक वेळेस घेत असते तसं, पण आज सकाळी जरा डब्याची गडबड होती म्हणून असं पटपट उरकण्यासाठी म्हणून तसं केलं. आंबटपणासाठी दही टाकलं, थोडंसं फिरवून घेते आणि नंतर पाणी टाकून आणखीन परत लागलं तसं पाणी टाकून त्यातच बाकीचं पण असंच प्रकारे चटणी तयार करून घेते. आणि सर्व चटणी तयार झाली की नंतर आपण त्याला तडका देऊया. तर चटणी आपली तयार झाली. आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे पॅनमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, जास्त पण पातळ नाही करायची कारण टिफिनला द्यायची त्याला मुलाला. आणि आता तेल गरम झालं की मोहरी जिरे टाकते. कढीपत्ता असल्या छान दिसतं, पण माझ्याकडे ना आज कढीपत्ता नव्हता. तेल गरम झाले चांगलं आपलं कडकडीत. मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली की जिरे टाकू. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीनं डोसा उत्तप्पा करायचं म्हणलं की डाळ तांदूळ भिजायला घाला, ते बारीक करा, मग ते तेवढी झंझट करण्यापेक्षा नाही, आयतं पीठ असतं घरात आपल्या तांदळाचं, मग ते मुलाला ज्यावेळेस खावं वाटेल त्यावेळेस लगेच एक अर्धा तासात तर आपली चटणी आणि घावन पण तयार होतात. मग मी जास्त करून ना डोसा किंवा उत्तप्पा ते करण्यापेक्षा ना असे घावनच करीत असते, त्याला आवडतात म्हणून. म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजू घालायला वेळ पण नसतो तेवढा, आणि त्याला झटत बसण्यापेक्षा मला हे बरं वाटतं. तर आता आपली चटणी तयार झाली, मी साईडला ठेवली. तर
थोडंसं घट्ट वाटायले म्हणून आणखीन थोडं पाणी टाकते. तर मी तोपर्यंत नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवर. तर तुम्ही पाहू शकता पाणी अर्धीच वाटी फक्त त्यात शिल्लक राहिले. आता कधी कधी तेवढं पण लागू शकतं. तर आता आपलं पॅन कडकडीत चांगला गरम करायचा आणि गॅस ना घावण करताना अजिबात गॅस बारीक कधीच करायचं नाही. मोठाच गॅस राहून द्यायचा. आपण झाकण टाकलं तरी करताना पण, कारण असं जेवढं कडकडीत त्याला असे आपला तवा तापलेला असेल किंवा त्याला खालून गॅस पण मोठा असेल तर आपल्या घावणाला जाळी छान पडती आणि तो जी चुर्र आवाज येतो ना तो आल्याशिवाय आपले घावण व्यवस्थित होत नाहीत. मग त्यासाठी थोडा जरी गॅस बारीक केला तर मग ते आपले घावण व्यवस्थित होत नाहीत. तव्याला चिटकतात तरी तुकडे तरी पडतात, नाही तर मग त्याला जाळी तर व्यवस्थित पडत नाही. आणि पीठ जर जास्त घट्ट झालं का नाही तर घावणं जाड होतात. म्हणून पीठ पण असं पातळच करायचं. तर आधी सुरुवातीला कडं साईडनं सोडीत नंतर मधी यायचं, नाहीतर सुरुवातीला जर मधी सोडलं का नाही तर ते मधलं करपतं आच लागले म्हणून ते साईडचं मग वेळ लागतो त्याला. तर घावण सोडून घेतलं, गॅस फुलच ठेवायचा आणि त्याच्यावर आता झाकण टाकायचं आणि एक मिनिटभरच फक्त वाफ द्यायची फुल गॅसवर. नंतर लगेच आपलं घावण तयार होतं. 1 मिनिटाने लगेच ताट मी काढते बाजूला. तुम्ही पाहू शकता. गरम झाले कपडा घेते. तर तुम्ही पाहू शकता असं कडनी साईडनं त्याच्यानं लगेच असं ते घावणाच्या कडा सुटल्याने दिसतात आपल्याला, म्हणून असं मोकळं करून घेते अशा प्रकारे. आणि आता ना ते वरच्या साईडनं ना ते आपण थंड झाल्याचं घडी घालतो, मग त्यावेळेस चिटकुनी म्हणून त्याची ती वरची साईड पण एक फक्त 10-15 सेकंद फक्त भाजल्यावणी करायची. त्याला काही जास्त कडक करायचं नाही आपल्याला, फक्त खालून थोडी ते ओलसरपणा त्याचा सुकल्यावणी व्हावा म्हणून भाजल्यावणी करायचं. तर ऊन येत होतं म्हणून मी खिडकी बंद केली ते व्यवस्थित दिसायला तुम्हाला म्हणून. तर तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार पातळ असं आपलं घावण तयार झालं. अशाच प्रकारे सर्व घावणं करून घेतली मी. तर तेवढ्या पिठामध्ये माझी ना 2.5 वाटी पिठामध्ये 13 घावणं झाली माझी. तर मी आता दुसरं पण तुम्हाला सोडून दाखवते, एक अंदाज तुम्हाला कळावा किती करायचे ते. तर माझी वाटीत तुम्ही पाहतच असतात प्रत्येक वेळेस असते ती, त्या वाटीने केले की 13 घावणं तयार होतात. 2.5 वाट्या पीठ घेतलं की. तर आता दुसरं पण घावण सोडून घेते. आणि घावण ना असं केल्या लगेच शिब्यामध्ये असंच ओपनच ठेवायचं गरम आहे तोपर्यंत, आणि थंड झाल्यासच त्याची घडी घालायची. जर तुम्ही गरम ह्याची घडी घातली का नाही तर मग ते एकाला एक चिटकतं मग ते घावण. म्हणजे त्याच्यामुळं थंड झाल्यासच त्याची घडी घालायची, तोपर्यंत घालायची नाही. तर ते हे होते तोपर्यंत दाखवते तुम्हाला. खूप छान झालं, एकदम जाळीदार पातळ सर्व घावणं तशीच झाली आणि चटणी पण टेस्टला खूप छान झाली. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे घावण आणि चटणी जर तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.